देवाभाऊ टॅक्सी आता नमो टॅक्सी होणार आहे. प्रवीण दरेकर यांनी माहिती दिली. वादानंतर टॅक्सी सेवेचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. द एन्काउंटर विथ वृषाली कदम या शोमध्ये बोलताना दरेकरांनी ही माहिती दिली. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या संपादक वृषाली कदम यांच्या लोकप्रिय एन्काउंटर विथ वृषाली कदम या मुलाखतीत दरेकर यांनी ही माहिती दिली आहे. एक संस्था जी स्वतःचं काहीतरी एक कन्सेप्ट घेऊन येते आणि तिनं देवा टॅक्सी असं हे नाव सुचवलेलं होतं कर्ज ती जी काही प्रोसेस असते त्यावेळी देताना. त्यामुळे हा सर्वाधिकार त्या संस्थेचाच होता. हो, 100% ना. शेवटी तुम्ही कुठल्याही योजनेला नाव काय द्यायचं ती संस्थेचा तो अधिकार आहे. आणि त्या ज्यांचं नाव दिलं त्यांचं ऑब्जेक्शन नको. उलट पक्षी तर मला सांगायला अभिमान वाटतं की स्वतः मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की तुम्ही माझ्या नावापेक्षा नमो टॅक्सी म्हणून नाव द्या. बरं, हे मोठे पण माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे. बाकीचे लोक नावासाठी आपापलेली असतात. इथे माननीय मुख्यमंत्री माझ्याऐवजी नमो टॅक्सी नाव दे, मग केवढा मानाचा मोठेपण आहे. त्याच्यामुळे त्यांना वाटतं देवा भाऊ ब्रँडिंग आहे, त्यांनी समजून घेतलं पाहिजे.